नमस्कार, मी सुधाच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण घेवड्याच्या शेंगाची भाजी कशी करायची ते बघणार आहोत. ह्याच शेंगांना वरण्याच्या शेंगा पण म्हणतात. हे बघा, स्वच्छ धुवून घ्यायच्या शेंगा, त्याची वरची शिरा काढून घ्यायच्या आणि मध्ये काय खराब आहेत का ते बघायचं शेंगा असं सोलून. हे बघा, अशा प्रकारे शिरा काढून घ्यायच्या. मध्ये खराब आहे का काय ते असं बघून घ्यायचं सोलून. नंतर सुरीच्या साह्यानं शेंगा कट करून घेते मी. कोण हातानं पण तोडून घेतात, पण मला वेळ नव्हता त्याच्यामुळे मी सुरीच्या साह्यानं कट करून घेते. बघा, अशा प्रकारे कट करून घ्यायच्या शेंगा सगळ्या. आता त्यासाठी लागणारे साहित्य बघू काय काय लागते. कांदा, टमाटर, शेंगदाणे, लसूण मी ठेचून घेतलाय 7-8 पाकळ्या, कोथिंबीर, हळद, मीठ, जिरे, मोहरी आणि लाल तिखट. शेंगदाणे भाजायला घेऊ. बारीक गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे चांगले. शेंगदाणे भाजल्याच्या नंतर कढईमध्ये 2 माप तेल टाकायचं. तेल टाकून त्याच्यात मोहरे आणि जिरे टाकून घ्यायचे. चांगलं ते कडकडले की मग त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा ठेचलेला. लसूण चांगला तळला, लालसर झाला की मग त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. बारीक मीडियम आकाराचा एक कांदा आहे चिरून घेतलेला, तो चांगला तळून घ्यायचा सोनेरी कलर येईपर्यंत. चांगला तळून घेतल्यावर टमाटे टाकायचं कट केलेलं. एक मीडियम आकाराचं टमाटे घेतले इथे मी. नंतर थोडीशी हळद टाकायची, थोडंसं लाल तिखट टाकायचं. परतवून घ्यायचं. नंतर हे शेंगा टाकायच्या मध्ये आणि मिक्स करून घ्यायचं पूर्ण. चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यावर चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकून खालीवरी करून घ्यायचं याला. नंतर कूट टाकायचं शेंगदाण्याचं वाटलेलं. मिक्स करून घ्यायचं. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पाणी न घालता तसंच झाकण ठेवून वाफवून घ्यायचं 7 ते 10 मिनिट. हे बघा किती छान भाजी तयार झाली आहे. तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करा. धन्यवाद.